हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण निघालो होतो देवदर्शन आणि निसर्गदर्शन करण्यासाठी. तर चला मग. आणि खूप दिवसानंतर मी तर गाडी पण चालवत होते आणि खूप दिवस झाले होते. आणि प्रत्येक स्त्रीने फक्त चूल आणि मूल एवढाच त्यांचा उद्देश नसावा. ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे ना त्या त्या गोष्टी सगळ्या आपण इथं करायला पाहिजेत. एकच आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये पण जर आपण काहीच केलं नाही तर आपण काहीच करू शकत नाही. तर चला मग. आणि निसर्ग म्हणला की निसर्ग फक्त आपल्याकडे एवढंच मागतो. जेव्हा आपण मंदिरात जातो ना तेव्हा आपण फळं फुलं आणि प्रसाद घेऊन जातो. पण जर आपण निसर्ग पण तसंच आपल्याला म्हणत असतो की झाडे लावा झाडे जगवा, बस बाकी तुम्ही काही करू नका. निसर्गाला आपण जीव लावला की निसर्ग आपल्याला जीव लावतो. आपण निसर्गाची काळजी जर उन्हाळ्यात घेतली की निसर्ग आपली काळजी हा पावसाळ्यात घेत असतो. म्हणजे टायमावरती पाऊस पडतो. टायमावरती पाऊस पडला की शेतकरी राजा पण शेतामध्ये पेरणी ही लवकर करतात आणि आपल्यापर्यंत ते धान्य वगैरे लवकर येतं. तर त्यासाठी पावसाळ्यामध्ये आपल्याकडून शक्य होईल तेवढे झाडं लावायला पाहिजेत, 1 किंवा 2. आणि आम्ही नेहमीच आमच्या शेतामध्ये 1 ते 2 झाडं लावतच असतो दरवर्षी. आणि बघा तुम्ही निसर्ग किती असा फुलला होता. म्हणजे आता अजून एवढा पाऊस पण नाही इकडं, तरी पण निसर्ग आपलं रंगरूप दाखवत होता. आणि ज्या ज्या छोटे छोटे धरणं पण पाण्याने भरले होते. आणि हे बघा छोटे छोटे असे वडे खळखळून वाहत होते. त्यांचा आवाज तर ऐकायला इतका छान वाटत होता की म्हणजे सगळं स्तब्ध होऊन गेलं होतं तिथं. तर काही इंटरनेट वगैरे असं काहीच नको, फक्त शांतता हवी असं आपल्याला तिथं डोंगरामध्ये गेले की वाटतं. आणि आज आम्ही आलो होतो आमसरी इथं अंबऋषी महादेवाजवळ. आणि इथं ह्या महादेवाजवळ श्रावण सुरू झालं की खूप गर्दी असते. आणि आम्ही नंतर इथं मंदिराजवळ आलो होतो. नंतर तिथे मी काही पूजाचं सामान घेतलं. अरे नंतर निघालो आम्ही मंदिराच्या दिशेने. आणि भरपूर जणांचं असं कन्फ्युजन असेल की आता आमसरीचा धबधबा सुरू झाला की नाही. तर हो, आमसरीचा आता धबधबा सुरू झाला. छान असं तिथं पाणी पडतंय. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकतात. आणि वातावरण तर खरंच सांगते खूप छान झालं होतं तिकडचं. आणि बऱ्याच जणांना हे अंबऋषी महादेवाचं स्थान माहीत असेल, पण बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर त्यासाठीच मी थोडक्यात त्यांना माहिती सांगणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील प्राचीन अंबऋषी महादेव मंदिर हे 150 फूट खोल दरीत डोंगराच्या कपारात वसलेलं प्रसिद्ध जागृत शिवलिंग आणि पावसाळ्याच्या वाहणाऱ्या धबधबेमुळे हजारो भाविकांची व पर्यटकांची श्रद्धास्थान आहे हे. तर खूप सारे असे लोक पण येतात इथं. तर तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये नक्की इथं या. म्हणजे इथं महादेवाची जिथं पिंड आहे ना तिथं कोणतंही मंदिर बांधलेलं नाही. ते पूर्णपणे कपारामध्ये म्हणजे दगडाच्या कपारामध्ये शिवलिंग तिथं बघायला मिळते आपल्याला. आणि वरून छान असं हे पूर्ण डोंगराचा भाग. आणि खाली इथं मंदिर आहे खाली. नंतर निघालो आम्ही, खाली गेलो दर्शनासाठी.
आता ह्या 2-3 दिवसात खूप असा पाऊस पडला म्हणून तिथला धबधबा पण आता सुरू झाला होता आणि तुम्ही बघू शकता धबधबा बघा एकदा किती छान वाटत होता. इथं श्रावण महिन्यामध्ये खूप अशी गर्दी असते, आता थोडी कमी होती. आणि त्यांनी हा दरवाजा इथं बंद केला. अगोदर इथून रस्ता होता, पण तिथं पाण्याने खूप अशी शेवाळ व्हायची आणि तिथं पडण्याची शक्यता खूप जास्त राहायची, म्हणजे तिथून पाय सटकून आपण पडू पण शकतो. त्यांनी छान आता वरून रस्ता केला, म्हणजे ते खूप छान काम केलं त्यांनी आता. म्हणजे तो पूर्ण खालचा दरवाजा त्यांनी बंदच करून टाकला आणि तुम्ही बघू शकता धबधबा किती छान असा वाहत होता. आणि इथं तुम्ही मासे पण बघू शकतात. नंतर आलो आम्ही इकडं दर्शनासाठी महादेवाच्या पिंडीजवळ. अगोदर आम्ही नारळ वगैरे फोडून घेतलं. आणि जर तुम्ही बुलढाण्याहून जर जात असेल आमसरीला तर तुम्हाला 40 ते 45 मिनटं आपल्याला लागतात. आणि असं इथं हे मंदिर त्यांनी बनवलेलं आहे. डोंगराच्या कपारात आणि प्राचीन गुफेत वसलेलं पुरातन शिवलिंग इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि हलका असा पाऊस पण चालू होता. वर 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 नंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि छान इकडचा पण निसर्ग बघा किती छान असा फुलला होता. आणि इकडे खाली नदीचा भाग आहे, नदी वगैरे वाहते तिथून. अजून एवढं पाणी नव्हतं त्या नदीला. आणि वरती गेलं की एक छोटं मंदिर पण आहे वरती पण. आणि त्या मंदिरावरून तर तुम्ही सगळ्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. तर चला, असं झालं आपलं देवदर्शन आणि निसर्गदर्शन. आणि तुम्हाला हे देवदर्शन आणि निसर्गदर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला अशी व्हिडिओ बघायला आवडता काही नाही ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आम्ही सरळ रस्त्याने जाण्याऐवजी आम्ही थोडा अवघड मार्ग निवडला होता.
आणि तुम्ही बघू शकतात नंतर आम्हाला कैट्याचं झाड पण दिसलं, पण कैटं अजून पूर्णपणे तयार झाले नव्हते खाण्यासाठी. तर चला बकऱ्या पण त्यांच्या घराकडे निघाले, तर चला आपण बी आपल्या घराकडे निघू. तर चला मग, थँक्यू.